स्टुडंट्स, आपण मॅट्रिक्स हा चॅप्टर चालू केलेला आहे. मागच्या तासाला आपण इनव्हर्स बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स ही मेथड बघितलेली आहे. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता आणखी मेथड तुम्हाला क्लिअर होण्यासाठी आपण दुसरे एक एक्झाम्पल त्याच मेथडचं आज बघणार आहोत. दिलेला मॅट्रिक्स सोल्युशन मध्ये तुम्ही काय करायचं आहे, दिलेल्या मॅट्रिक्स लिहायचं आहे, परत इक्वेशन लिहायचं. वी हॅव a into a inverse is equal to I. a च्या जागेवर a ची व्हॅल्यू पुट केली, a inverse as it is I युनिट मॅट्रिक्स. a ची जी ऑर्डर आहे त्याच ऑर्डरचा काय लिहायचा, युनिट मॅट्रिक्स लिहायचा. आता इनव्हर्स काढताना एक ठराविक मेथड आहे, तीच तुम्ही लक्षात ठेवायची. त्याच मेथडने केला तुम्ही तर तुमचा इनव्हर्स काही करेक्ट आहे. कारण थोडंसं याच्यामध्ये काय आहे, कॅल्क्युलेशन जास्त आहे. कॅल्क्युलेशन मध्येच कुठं अडकला तर आपलं त्या ठिकाणी आपण काय होतो, डिस्टर्ब होतो. तेव्हा त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या एक्झाम्पलवर पण होईल. त्यासाठी ज्या मेथडनं एक्झाम्पल सोडवत त्याच मेथडनं, त्यापेक्षा वेगळी मेथड तुम्ही वापरली तर तुम्ही मध्येच कुठेतरी अडकू शकताय. आता मेथड कशी आहे बघा, तर आपल्याला डायगोनल एलिमेंट जे आहेत एचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचं, युनिट मॅट्रिक्स मध्ये. त्यासाठी डायगोनल एलिमेंट आपल्याला 1 करायचे आहेत आणि त्याचा यूज करून त्याच्या कॉलम मधले नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत ते काय करायचे, 0 करण्यासाठी तुम्ही डायगोनल एलिमेंटचाच यूज करायचा आहे. आणि तेही डायगोनल एलिमेंट किती पाहिजे, 1 पाहिजे. प्रत्येक डायगोनल एलिमेंट 1 आणि त्या 1चा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे, 0. हीच मेथड यूज करा. आता बघा, आपला पहिला एलिमेंट a11 हा डायगोनल एलिमेंट आहे, 1 आहे. त्याचा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन एलिमेंट आपल्याला काय करायचे, 0. आता पहिला एलिमेंट हा बघा R2 मध्ये आहे. हा 0 करण्यासाठी कशाचा यूज करणार आहे आपण, R1 चा. त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन हा -1 आहे. 0 येण्यासाठी पुढचा एलिमेंट काय पाहिजे, +1. जे तुमचं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन काय आलं, R2 + R1. R2 चेंजेस टू R2 + R1. परत त्याच 1चा यूज करून तुम्हाला हा एलिमेंट पण काय करायचा आहे, 0 करायचा आहे. हा कोणत्या रो मध्ये आहे, R3 मध्ये. यूज कशाचा करणार आहे तुम्ही, R1 चा. मग ट्रान्सफॉर्मेशन बघा, R3 चेंजेस टू R3 - R1. याच्यामध्ये तुमचे दोन रो चेंज होणार आहेत, R2 आणि R3. R1 आहे तसा लिहा, राईटला पण R1 आहे तसा लिहा. परत हे दोन एलिमेंट 0 करायलाच काय घेतलं आपण, ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे. डायरेक्टली तर दोन्ही ठिकाणी 0 लिहा. आता R2 साठी बघा, R2 + R1, 1 + 2 3, 2 + 3 5. नेक्स्ट बघा, R3 - R1 हा 0 झालेलाच आहे. 2 - 2 0, 4 - 3 1. राईटला बघा, 0 - 1 सॉरी R2 + R1 आहे. 0 + 1 1, 1 + 0 1, 0 + 0 0. R3 साठी R3 - R1, 0 - 1 -1, 0 - 0 0, 1 - 0 1. आता इथे आपली पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता ही पहिली स्टेप तुम्ही पूर्णच करायची आहे. त्याशिवाय हे 6 एलिमेंट, तर जो एलिमेंट येईल तो तुम्ही लिहायचा आहे. आता राहिलेल्या दोन डायगोनल पैकी 1 एलिमेंट कोणता आहे बघा, A33 हा 1 आहे. ह्या A33 चा यूज करून त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट आपल्याला काय करायचे, 0 करायचे. आता बघा, 3 हा कशामध्ये आहे, R1 मध्ये. मग त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन R1 - 3R3 R1 साठी. आणि हा 5 0 करायचा आहे. 5 हा कोणत्या रो मध्ये आहे, R2 मध्ये. मग त्यासाठी यूज कशाचा करणार आपण, R3 चा. मग त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन बघा, R2 चेंजेस टू R2 - 5R3, R2 - 5R3. आता ह्याच्यामध्ये दोन रो चेंज होणार, R1 आणि R2. R3 आहे तसा लिहा, 0 0 1. राईटला पण R3 आहे तसा, -1 0 1. आता R1 साठी बघा, ट्रान्सफॉर्मेशन R1 - 3R3. R1 1 आहे, R3 0, therefore 1 as it is. R1 2, R3 0, 2 as it is. इथं R3 दोन्ही ठिकाणी 0 असल्यामुळे 1 आणि 2 आहे तसा राहिला. आणि हा 0 करायलाच काय घेतलं आपण, ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे, त्यामुळे 0. परत R2 साठी बघा, R3 दोन्ही ठिकाणी 0, तेव्हा पहिले दोन एलिमेंट सेम आहे तसे राहतील, 0 3. आणि हा 5 च्या ठिकाणी 0 करायलाच काय घेतलं आपण, ट्रान्सफॉर्मेशन घेतलेलं आहे. आता राईटला बघा, R1 - 3R3. R1 किती, 1.
-3 इंटू R3 किती -1, -3 इंटू -1 किती झाले +3, 1 + 3 4. परत R1 आणि R3 दोन्ही 0 आहे, 0 आहे तसा राहिला. आणि थर्ड 0 - 3 इंटू 1, 0 - 3 इंटू 1 -3. नेक्स्ट बघा R2 साठी 1 -5 इंटू -1, -5 इंटू -1 मायनस किती झाले +5, 1 + 5 किती झाले 6. परत 1 R3 0 आहे, 1 ॲज इट इज. नेक्स्ट R2 0 -5 इंटू R3 किती 1, 0 - 5 इंटू 1 -5. आता इथं तुमची दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे. आता राहिलेला तिसरा डायगोनल एलिमेंट A to 2 हा काय करायचा आहे आपल्याला 1 करायचा आहे. आता हा 1 करण्यासाठी तुम्ही R1 चा यूज करू शकत नाही, तर R1 चा यूज केला तर काय होणार, हा 0 आहे त्या ठिकाणी परत 11 येईल. आता ट्रान्सफॉर्मेशन असे घ्यायचे की जे एलिमेंट तुम्ही 0 केलेले आहेत तर परत एलिमेंट आणायचं नाही. आता तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे, कोणता, हा 1 करण्यासाठी तुम्ही R2 ला काय करा 1/3 ने मल्टिप्लाय करा. मग R2 कसा चेंज होणार बघा, R2 चेंजेस टू 1/3 R2. R1 R3 आहे तसे लिहून घ्या, राईटला पण R1 आणि R3 आहे तसे लिहिले आणि R2 ला 3 ने डिवाइड करा. 0 3/3 1, 0/3 0. नेक्स्ट बघा 6/3 2, 1/3 -5/3. आता A to 2 हा 1 झाला. ह्या A to 1 चा यूज करून आपल्याला हे त्याच्या कॉलम मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे 0 करायचे. त्यातला ऑलरेडी एक 0 आहे, राहिला एकच एलिमेंट. मग तो 0 करण्यासाठी बघा ट्रान्सफॉर्मेशन हा कशामध्ये R1 मध्ये यूज कशाचा करणार आहे तुम्ही R2 चा. हा 2 R1 आणि 0 येण्यासाठी पुढचा एलिमेंट किती पाहिजे -2. म्हणजे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन काय आलं बघा R1 - 2R2, R1 - 2R2. आणि आता डायरेक्ट लेफ्ट हँड साइड बघा कशी कन्वर्ट झाली युनिट मॅट्रिक्स. इथं तर बाकी तुम्हाला काही बघायला लागत नाही, डायरेक्ट तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन कन्फर्म केले की तुम्ही डायरेक्ट लेफ्ट हँड साइडचा जो मॅट्रिक्स आहे तो काय लिहू शकता, युनिट मॅट्रिक्स लिहू शकता इंटू A इनवर्स. आता राईटला बघा R1 - 2R2, R1 4 -2 त्याला करस्पॉन्डिंग R2 किती आहे 2 आहे, -2 इंटू 2 किती झाले 4, 4 - 4 0. परत 0 R1 किती 0, -2 इंटू R2 किती आहे 1/3 म्हणजे किती झाले -2 इंटू 1/3 -2/3. आणि थर्ड R1 -3 -2 इंटू त्याला करस्पॉन्डिंग R2 किती आहे -5/3, -3 -2 इंटू -5 किती आले +10, -3 + 10/3. मतलब 3 इंटू -3 किती झाले -9, -9 + 10 1/3 हा एलिमेंट. आता हा बघा युनिट मॅट्रिक्स आला, इट इज I इंटू A इनवर्स इज इक्वल टू. आणि पुढची स्टेप तुमची काय असेल A इनवर्स I हा युनिट मॅट्रिक्स व्हॅल्यू किती 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू. आता तुम्ही काढलेले जे आन्सर आहे ते बरोबर आहे का चूक आहे तुम्ही ओळखू शकताय. दिलेला मॅट्रिक्स आणि काढलेला इनवर्स याचा प्रोडक्ट घ्या, तो प्रोडक्ट काय आला पाहिजे युनिट मॅट्रिक्स आला पाहिजे. नाही आलं तर तुमचं मग आन्सर चुकलेला आहे. फक्त हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे याला थोडा वेळ लागतोय, कॉन्सन्ट्रेशनने कॅल्क्युलेशन करू शकताय. आणि डायगोनल 0 करण्यासाठी डायगोनल एलिमेंटचा यूज करायचा आणि तोही डायगोनल एलिमेंट किती करा 1 करा आणि मग त्याचा यूज करू शकताय. बघा रो ट्रान्सफॉर्मेशन लक्षात आलं. आता आपली पुढची जी मेथड आहे ती कोणती आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इनव्हर्स बाय एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता ह्याचं पण एक एक्झाम्पल बघा, ही मेथड बघा अगोदर. ह्याच्यामध्ये इक्वेशन लिहायचं आहे तुम्हाला A इनवर्स इंटू A इज इक्वल टू I. बघा रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इक्वेशन कसं लिहायचं A इंटू A इनवर्स. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये A इनवर्स इंटू A इज इक्वल टू I. A वरती काय अप्लाय करा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हेच ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही I वरती पण अप्लाय करायचं आहे. मग कुठेपर्यंत अप्लाय करणार तर A चं कन्वर्जन
कन्व्हर्शन ए इनव्हर्स आहे तसा लिहायचा. एचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं पाहिजे? युनिट मॅट्रिक्स मध्ये. आता युनिट मॅट्रिक्स वरती तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं तर तो मॅट्रिक्स कन्वर्ट होईल दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये. कॉल इट एज बी. आय युनिट मॅट्रिक्स 1 व्हॅल्यू किती? 1 1 इंटू ए इनव्हर्स. ए इनव्हर्स इज इक्वल टू बी. आता प्रत्यक्षात त्याचे एक्झाम्पल बघूया आपण. ए इज इक्वल टू एक्झाम्पल बघा. ए इज इक्वल टू फर्स्ट कॉलम 1 0 1, सेकंड कॉलम 0 2 2, थर्ड कॉलम 1 3 1. मग सोल्युशन मध्ये तुम्ही दिलेला मॅट्रिक्स लिहायचा आहे. गिवन मॅट्रिक्स अँड क्वेश्चन पेपर मधून आन्सर शीट मध्ये लिहायचा आहे. परत इक्वेशन लिहा. वी हॅव ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. ए इनव्हर्स ए ची व्हॅल्यू पुट करा. 1 0 1 0 2 2 1 3 1. युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. आता इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा कॉलम वाईजच लिहा म्हणजे तुमचं एक्झाम्पल चुकणार नाही. आता इथे बघा ही मेथड कशी आहे. आता A1 1 1 रोला काय करतो पण त्याच्या कॉलम मधले दोन एलिमेंट 0 करतो. आता कॉलम साठी काय करायचं? A1 1 1 पाहिजे असेल तर ठीक, नसेल तर करून घ्यायचा आहे आणि त्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे? 0. तसंच उरलेल्या दोन डायगोनल एलिमेंट पैकी जो 1 असेल, आता हा 1 असेल तर ह्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे? 0. तिसरा डायगोनल एलिमेंट 1 करा, त्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे? 0. आता आपला पहिला एलिमेंट 1 आहेच, त्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट 0 करायचे. त्यातला ऑलरेडी एक 0 आहेच, राहिला एकच एलिमेंट. हा कोणत्या कॉलम मध्ये आहे? तिसऱ्या कॉलम मध्ये. मग C3 चेंजेस टू C3 मायनस C1. आता कोणता कॉलम चेंज होणार आहे आपला? फक्त तिसरा कॉलम. पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसं लिहा. 1 0 1 0 2 2. राईटला पण पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसं लिहा. 1 0 0 0 1 0. आता ट्रान्सफॉर्मेशन बघा. 1 minus 1 0, 3 minus 0 3, 1 minus 1 0. राईटला 0 minus 1 minus 1, 0 minus 0 0, 1 minus 0 1. आता इथे पहिली स्टेप आपली पूर्ण झाली. फर्स्ट एलिमेंट 1, त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट 0. आता उरलेल्या दोन डायगोनल पैकी दोन्ही एलिमेंट काय नाहीत? 1 आहेत का? नाही. मग ह्यातला आता लगेच 1 कोणता करता येईल? आता बघा इथं 1 आहे, C1 C3 इंटरचेंज करू शकताय, पण हा जो 1 आहे तो इथं येणार की जो एलिमेंट आपण 0 केलेला आहे. मग हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही घेऊ शकत नाही. मग असं करता येईल आपल्याला. 3 minus 2 1 येते इथं म्हणजे C3 minus C2 आणि परत C2 आणि C3 काय करा? इंटरचेंज. मग असं काय करायचं तर तिथं पण आपल्याला हा डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे, तिथं 0 आलेला आहे, तिथं कोणता ना कोणता तरी एलिमेंट आला पाहिजे 0 सोडून. मग ट्रान्सफॉर्मेशन बघा. आता C3 minus C2 1 येते इथं आणि परत C2 आणि C3 काय करा? इंटरचेंज. म्हणजे पुढचं ट्रान्सफॉर्मेशन काय आलं बघा. C3 चेंजेस टू C3 minus C2. आता C3 चेंज होणार आहे. C1 C2 आहे तसे लिहा. A inverse into C1 as it is, first column as it is, second column as it is. Right ला पण फर्स्ट आणि सेकंड कॉलम आहे तसे लिहा. 1 0 0 0 1 0. Now C0 minus बघा
बघा C3 मायनस C2 0 मायनस 0 0 3 मायनस 2 1 आणि 0 मायनस 2 मायनस 2. राईटला बघा मायनस 1 मायनस 0 मायनस 1 0 मायनस 1 मायनस 1 1 मायनस 0 1. आणि आता मग हे दोन कॉलम इंटरचेंज करा C2 आणि C3 म्हणजे हा डायगोनल एलिमेंट किती 1 बाय C2 3 इंटरचेंज सेकंड अँड थर्ड कॉलम A इनवर्स into फर्स्ट कॉलम एज इट इज. थर्ड कॉलम आहे तो काय लिहायचा सेकंड कॉलम आहे तो थर्ड कॉलम. राईटला पण फर्स्ट कॉलम एज इट इज फर्स्ट कॉलम 1 0 0 थर्ड कॉलम आहे तो सेकंड आहे -1 -1 1 आणि सेकंड कॉलम आहे तो थर्ड 0 1 0. आता बघा सेकंड हा A22 किती आला 1 त्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन एलिमेंट आपल्याला 0 करायचे त्यातला ऑलरेडी एक 0 आहे राहिला एक एलिमेंट. आता हा 0 करण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन बघा C3 minus 2 C2 C3 changes to C3 minus 2 C2. आता इथे कुठला कॉलम चेंज होणार आहे थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलम एज इट इज 1 0 1 सेकंड कॉलम एज इट इज 0 1 minus 2 0 minus 0 0 2 minus 2 into 1 0 2 minus 2 into minus 2 minus minus काय होणार plus 4 2 plus 4 6 is equal to first column as it is 1 0 0 second column -1 -1 1 आणि आता third column बघा 0 -2 त्याला corresponding C2 किती आहे -1 minus minus plus 2 1 minus 2 into -1 1 plus 2 3 आणि 0 minus 2 into 1 minus 2. आता इथे तुमची दुसरी स्टेप पूर्ण झाली. A1 1 1 त्याचा यूज करून त्याच्या रो मधले एलिमेंट 0 A2 2 1 त्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट 0. आता तिसरा डायगोनल एलिमेंट किती आहे 6. आता इथं तुमच्याकडे एकच पर्याय राहिला कोणता हा एलिमेंट 1 करण्यासाठी तुम्ही C3 ला काय करा 6 न डिवाइड करू शकता कारण तुम्ही C1 आणि C2 चा यूज करू शकत नाही. कारण C1 किंवा C2 चा यूज केला तर जे एलिमेंट तुम्ही 0 केलेले आहे तिथपर्यंत एलिमेंट येऊ शकतो. जे एलिमेंट तुम्ही 0 केलेले आहे तिथपर्यंत एलिमेंट आणायचा नाही. त्यामुळे तुमचं पुढचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते काय ना डिवाइड C3 बाय 6 आणि लिहिताना कसं लिहायचं C3 changes to 1/6 C3 A inverse first column as it is 1 0 1 second column 0 1 minus 2 third column 0 0 6 ने डिवाइड केल्यानंतर काय ना 1 आणि हे दोन्ही एलिमेंट 0च आहेत त्यामुळे 0 0 6/6 1. राईटला फर्स्ट कॉलम as it is second column as it is third column 2/6 3/6 minus 2/6. आता इथे तुम्ही 2/6 1/3 लिहू शकताय किंवा 3/6 1/2 लिहू शकताय पण लिहू नका कारण तिन्हीचा पण बेस सारखाच आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन आणखी सोपं होईल. आता बघा ह्यावर A33 किती आला 1 त्याचा यूज करून त्याच्या रो मधले दोन्ही एलिमेंट काय करायचे 0. आता C1 साठी बघा C1 C3 C1 changes to C1 C3 C2 changes to C2 plus 2C3 हा -2 आहे 0 येण्यासाठी पुढचा एलिमेंट किती पाहिजे +2. आता इथे बघा डायरेक्ट तुम्ही लेफ्ट हँड साइड काय लिहू शकता युनिट मॅट्रिक्स लिहू शकता कॅल्क्युलेशन बघायची सुद्धा गरज नाही. A इनवर्स into 1 0 0 0 1 0 0 0 1 C1 C2 चेंज होणार आहे C3 ऍड कसा लिहा 2/6
3/6 minus 2/6. आता C1 बघा 1 minus 2/6. 1 minus 2/6 minus 1/6. सॉरी इथं बघा फर्स्ट एलिमेंट C1 minus C3. 1 minus 2 divided by 6 म्हणजे कसं होणार 6 minus 2. 6 minus 2 किती आले 4/6. परत 0 minus 3/6 minus 3/6. 0 minus minus काय होणार प्लस 2/6. आणि C2 साठी बघा C2 plus 2C3 minus 1 plus 2 into 2 किती झाले 4. 4 divided by 6. 6 minus 6 into minus 1 minus 6 plus 4 minus 6 plus 4 minus 2/6. Next बघा minus 1 plus 2 2 into 3 6. 6/6 किती आले 1 minus 1 plus 1 0. आणि थर्ड 1 plus 2 into C3 किती आहे minus 2/6. मग 2 प्लस मायनस काय होणार मायनस 1 minus 2 into 2 4. 1 minus 4/6 म्हणजे 6 minus 4 2/6. इथं बघा 1 C2 1 आहे 2 into minus 2 किती होणार minus 4 minus 4/6. या 6 ने 1 ला मल्टिप्लाय करा 6 minus 4 2 divided by 6. A inverse into I is equal to 4/6 minus 3/. आता इथं तुम्ही प्रत्येकाला डिवाइडेड किती आहे 6 आहे 1/6 कॉमन घेऊ शकताय. मग 1/6 कॉमन घेतली काय होणार 4 minus 2 2 minus 3 0 3 2 2 minus 2. आता I युनिट मॅट्रिक्स व्हॅल्यू किती 1. therefore A inverse is equal to मॅट्रिक्स आहे तसा लिहू शकता. आता इथे बघा तुमचे हे आन्सर सुद्धा बरोबर आहे 1/6 कॉमन घेतलाच पाहिजे असं नाही. मेथड लक्षात आली का बघा. आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा आणखी एक एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. वी कॅन स्टॉप हियर.